विधानसभा निवडणूक 2024 ला सुरुवात झाली असून अचलपूर मतदारसंघात चौफेर लढत पाहायला मिळत असून भाजपचा दुसरा गट बंड पुकारत अपक्ष उमेदवार प्रमोद सिंग गडेरल मैदानात उतरले आहे। अचलपूर मतदारसंघात जोमात प्रचाराला सुरुवात झाली आहे। याकरिता आज चांदूर बाजार येथे नंदू वासणकर व अनेक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत प्रचार कार्यालयाचे थाटात उद्घाटन करण्यात आले। तर चांदूर बाजार तालुक्यातील शहरी परिसरांमध्ये भेट सुद्धा देण्यात आली। ठाकूर प्रमोद सिंग गडरेल यांच्या झंझावत प्रचार दौरा चांदूर बाजार परिसरातील नागरिकांना पाहायला मिळाला आहे। प्रत्येक गावामध्ये भरपूर प्रमाणात प्रतिसाद चित्र पाहायला मिळत आहे। यामध्ये जय श्री रामच्या गजराने दादा ठाकूर आले तर अबकी बार भगवाधारी, आमदार ठाकूर प्रमोद सिंग गडरेल अशा घोषणा देत यांना मतदारांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे। यामुळे अचलपूर मतदारसंघात प्रहार काँग्रेस भाजप यांची अचलपूर मतदारसंघात डोकेदुखी वाढली आहे। आज या ठिकाणी आम्ही या निवडणुकीच्या अनुषंगाने आमच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन माननीय आमचे नेते नंदूभाऊ वासणकर यांच्या शुभ हस्ते केलेलं आहे। येणाऱ्या 20 तारखेला संपूर्ण महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका होऊ घातलेल्या आहेत। त्याकरिता आम्ही अपक्ष म्हणून या ठिकाणी आमची उमेदवारी दाखल केलेली आहे। निवडणूक आयोगाने आम्हाला अंगठी हे चिन्ह निवडणूक लढण्याकरता दिलेलं आहे। माझे नाव ठाकूर प्रमोद सिंह गडरेल, अंगठी या चिन्हावर निवडणूक लढत आहे। माझं बटन क्रमांक आहे 13। माझी अचलपूर मतदारसंघातील माझ्या तमाम हिंदू बंधू भगिनी आणि मातांना जाहीर आव्हान आहे आणि विनंती देखील आहे की एकदा आम्हाला या मतदारसंघाची सेवा करण्याची संधी द्यावी। गेली अनेक वर्ष जे प्रश्न या मतदारसंघात रखडलेले आहेत, नक्कीच आम्ही या माध्यमातून ते सोडवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही। त्याचप्रमाणे गेली अनेक वर्ष हा मतदारसंघ विकासापासून वंचित राहिलेला आहे। आपल्या या मतदारसंघाला न्याय देण्याची ही वेळ आज या ठिकाणी आलेली आहे। प्रिय मतदार बंधू आणि भगिनींनो, अभी नहीं तो कभी नहीं, जसं की आपणा सर्वांना माहिती आहे, आम्ही एका कट्टर विचारधारेला जोडलेली लोक आहोत। माझं सगळ्यांना सांगणं आहे की ज्याप्रमाणे आत्ता नारे दिले जात आहेत, पटेंगे तो कटेंगे, माझं तुम्हाला सांगणं आहे की हम ना पटेंगे और ना कटेंगे। कुठल्याही परिस्थितीत आपलं मतदान हे विभाजित होता कामा नये। सुयोग गोरले, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, चांदूर बाजार। द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव।